जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 5 वर्षापासून शहर पोलीस नव्या 6 ठाणे 600 पोलिसांच्या प्रतीक्षेत। पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांचे जानेवारीत प्रस्ताव, नोव्हेंबरमध्ये 11 नवे पोलीस ठाण्यांचे कामही सुरू। पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांना काय मिळाले? पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांनी जानेवारीत पोलीस ठाण्याची हद्दवाढ व नव्या ठाण्यांची प्रस्ताव पाठविला होता। त्याला ऑक्टोबरमध्ये पिंपरी चिंचवडच्या 4 नवे पोलीस ठाणे, 386 नवीन पदांसाठी जवळपास 26 कोटी मिळाले, तर पुण्याच्या 7 नवे पोलीस ठाणे व 809 नवीन पदांसाठी 64.89 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली। शहरात 3857 पोलीस। शहरात 17 लाख लोकसंख्येच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या 17 पोलीस ठाणे 3857 पोलिसांवर आहे। वाहतूक विभागात तर केवळ 218 पोलीस आहेत। 5 वर्षापासून शहर पोलीस दल 3 नव्या ठाण्यांसह 3 ठाण्यांच्या विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे। शासन दरबारी जवळपास 3 पोलीस आयुक्तालयांनी यासाठी पाठपुरावा केला, मात्र पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांनी जानेवारी महिन्यात पाठवलेल्या नव्या 11 पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावाला ऑक्टोबर महिन्यात मंजुरी मिळून नोव्हेंबरमध्ये नवे ठाणे कार्यरत देखील झाले आहे। मात्र शहर पोलिसांच्या प्रस्तावाबाबत साधा विचारही झाला नाही। यामुळे राज्य शासनाची शहराबाबतची सावत्र वागणूक पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। शहराचा वाढता विस्तार, औद्योगिक वसाहती, लोकसंख्येच्या प्रचंड झालेल्या वाढीच्या तुलनेत पोलीस विभाग अत्यंत तोकडा आहे। 1991 मध्ये स्थापन झालेल्या शहर पोलीस आयुक्तालयाला जवळपास 3000 मनुष्यबळाची मंजुरी मिळाली होती। शेंद्रा, बिडकीन, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह चिकलठाणा, वाळूज औद्योगिक वसाहतही वाढली। सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या 17 लाखाच्या घरात पोहोचली। या अनुषंगाने शहर पोलीस दलात वाढीव मनुष्यबळासह ठाण्यांची अत्यंत गरज आहे।